इकडे कोकणामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या यादीमध्ये आणखी एका टुरिस्ट डेस्टिनेशनची भर पडणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रत्नागिरीमध्ये आर्ट गॅलरीचं लोकार्पण करण्यात आलं आणि या आर्ट गॅलरीमध्ये रत्नागिरी शहरासह आसपासची किंवा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या प्रतिकृती साकारण्यात आलेल्या आहेत। रत्नदुर्ग किल्ला असेल किंवा गणपतीपुळे मंदिर असेल किंवा अगदी केशवसू स्मारकासह जवळपास 16 ठिकाणांच्या प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कोकणात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना या आर्ट गॅलरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलाकृती या ठिकाणी पाहता येणार आहेत। आढावा घेतला अमोल मोरे यांनी। सौंदर्य आणि नररत्नांची खाण म्हणजे कोकण आणि कोकणात फिरायला आल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना नवीन डेस्टिनेशन्स पाहायचे असतात आणि त्यासाठी सध्या आपण ऑनलाईन काही फोटोज व्हिडिओज पाहत असतो आणि साधारणपणे त्या ठिकाणचा अंदाज घेत असतो। अर्थात तुम्ही जर का आता रत्नागिरीमध्ये आलात तर तुमच्या डेस्टिनेशनमध्ये आणखी एका लोकेशनची भर पडलेली आहे आणि ती आहे ही आर्ट गॅलरी। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही आर्ट गॅलरी सर्वांसाठी खुली करण्यात आलेली आहे आणि या आर्ट गॅलरीमध्ये रत्नागिरी शहरापासून जवळच किंवा रत्नागिरी जिल्ह्यातली प्रसिद्ध अशी काही ठिकाणं आहेत ती किंवा त्यांची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। जे स्कूल ऑफ आर्ट्सचे काही जे कलाकार आहेत त्यांनी यासाठी ही प्रतिकृती तयार केलेली आहे। पूर्णगड किल्ला असेल, स्वामी स्वरूपानंद यांचं पावस इथला आश्रम असेल किंवा हा पानवल पूल जो कोकण रेल्वेवरचा सर्वात उंच पूल आहे त्याची प्रतिकृती आहे। अगदी पतित पावन मंदिर आहे, याचा संबंध स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी आहे आणि या गोष्टी आपल्या सर्वांना ठाऊकच आहेत। अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचं डिटेलिंग किंवा बारकावे जे आहेत त्याची खबरदारी देखील या प्रतिकृती साकारताना या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत। सो अशा पद्धतीचं एक पूर्णपणे कॉम्पॅक्ट एक पॅकेज जे म्हणतो पूर्णपणे ते पॅकेज तुम्हाला या आर्ट गॅलरीमध्ये आल्यानंतर पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही रत्नागिरीमध्ये या, कोकणात या आणि कोकणात किंवा रत्नागिरीमध्ये आल्यानंतर ह्या आर्ट गॅलरीला आवर्जून भेट द्या। इथली प्रतिकृती, इथली जी कलाकृती जी आहे ती तुम्हाला नक्की आवडेल, यात काहीही शंका नाही आहे। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।